राज्यात उन्हाचा तडाखा आणि कोकणात असह्य उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले असताना आता एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली। यंदा अंदमानात मान्सूनचं आगमन निर्धारित वेळेच्या आधीच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला मोठी चालना मिळाली, त्यामुळे मान्सून सरासरी तारखेच्या आधीच अंदमानात धडकणार आहे। यापूर्वी मान्सून 14 ते 22 मे दरम्यान येण्याचा अंदाज होता, मात्र आता हे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं व्यक्त केला आहे। काल झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे रत्नागिरीतल्या आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालं। वादळी वाऱ्यामुळे फळगळती झाली। हे नुकसान लाखो रुपयांमध्ये। निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा हापूस कमी प्रमाणात आला, त्यात वादळी वाऱ्यामुळे शेकडो पेटी आंबा वाया गेला। अशावेळी आर्थिक गणित साधायचं कसं, या साऱ्या नुकसानातून उभं कसं राहायचं असा प्रश्न बागायतदारांना सतावतोय। शनिवारी दुपारनंतर अगदी पूर्ण कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वादळी वारा झाला आणि त्यामुळं कोकणातल्या हापूस आंब्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। अर्थात धुळीचं वादळ देखील काही भागांमध्ये आपल्याला दिसून आलं आणि स्वाभाविकपणं जे वादळ झालं, जो सोसाट्याचा वारा होता, त्यामुळं आत्ता जर आपण बघतोय तर त्या बागांमध्ये आपण जर लक्ष टाकलं ना तर आपल्या ध्यानात येतं की किती मोठ्या प्रमाणात आंबे पडलेले आहेत। अक्षरशः हातातोंडाशी जो घास आला होता शेतकऱ्याच्या, तो पूर्णपणे ह्या निसर्गानं हिरावून घेतला आहे। ऑलरेडी आंब्याचं उत्पादन यंदा हापूस आंब्याचं हे प्रचंड कमी आहे, म्हणजे 10% आहे, तुलनेनं नगण्य असं हे उत्पादन आहे आणि त्यात निसर्गाचा हा मारा, यामुळं शेतकरी पुरता हवालदिल झाला। काल झालेल्या अपाट वादळ झालं त्याच्यामुळे ते नुकसान म्हणजे आंबा होतं तयार झाले तर जमीनदोस्त झालेलं आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, BP माझा, रत्नागिरी। रत्नागिरीतील लांजा तालुक्याला काल अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं। या पावसामुळे झापडे गावातील 11 एकर जमिनीवरील पपईच्या बागेचं प्रचंड नुकसान झालं। वादळी वाऱ्यामुळे पपई जमिनीवर गळून पडल्यानं शेतकरी समीर हाजू यांना मोठा आर्थिक फटका बसला। जवळपास 35 लाखांचं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया शेतकरी समीर हाजू यांनी दिली। प्रशासनानं झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून काहीतरी मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। लांजा तालुक्यामध्ये झापडे गावामध्ये माझी 11 एकर पपईची शेती आहे आणि आज झालेल्या या वादळी वाऱ्यामुळे माझं पपईचं हातातोंडाशी आलेलं पीक आता 80% जमीनदोस्त झालेलं आहे। त्यावर सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यायची ही प्रयत्न करावा। भंडारा जिल्ह्यात 1 ते 6 मे दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि सोसायट्याच्या वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं। कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार या पावसामुळे 72 गावातील 802 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांना फटका बसला आणि 2123 शेतकरी हे बाधित झाले। तर भात, मका, आंबा, भाजीपाला आणि फळ पिकांचं नुकसान झालं असून मोहाडी तालुक्याला सर्वाधिक तडाखा बसला। प्रत्यक्ष पाहणीनंतर नुकसानाच्या आकडेवारीत बदल होऊ शकतो असं कृषी विभागानं म्हटलं आहे। धुळ्यामध्ये तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढलाय। तब्बल 42 अंशांवर तापमान पोहोचल्यानं उष्णतेची मोठी फटका हा नागरिकांना बसतोय। गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरल्यानं उष्णतेत घट झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला होता, मात्र पुन्हा एकदा तापमानात वाढ झाली असून काही दिवसात तापमान अजून वाढण्याचा अंदाज हा वर्तवला गेलाय। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला। या वाढत्या तापमानाचा परिणाम आता भाजीपाल्यांवर होऊ लागलाय। भाजीपाल्यांचे दर हे गगनाला भिडलेत। कधी काळी स्वस्त मिळणाऱ्या टोमॅटोचे दर आता थेट 50 रुपये किलोवर जाऊन पोहोचलेत। दुसरीकडे कोथिंबिरीनं 60 रुपयांवरून 90 रुपयांचा टप्पा गाठला। वांग्याचे दर देखील 40 रुपयांवरून 60 रुपयांवर पोहोचले असून अन्य भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे। परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसते। उन्हाच्या झळा वाढत असल्यानं पाणी टंचाई जाणवते। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर फळबाग आहेत। या फळबागांना पाणी टंचाईचा फटका बसतोय। फळबागांना टँकरनं पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। श्रीगोंदा तालुक्यातील काळेगाव, पांढरेवाडी या भागातले विश्वनाथ लगड शेतकरी हे 3 एकर संत्रा बाग सध्या करतात। गेल्या 1.5 महिन्यांपासून त्यांनी आपली फळबाग वाचवण्यासाठी जवळपास 1 लाख रुपयांचं विकतचं पाणी टँकरद्वारे घेतलंय। अजूनही 1 ते 1.5 लाख रुपयांचं पाणी त्यांना लागू शकतं असं त्यांनी सांगितलं आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत जर पाहिलं तर ह्या वेळेस पाण्याचा तुटवडा आहे, तरी आम्ही 1.5 लाख रुपयाचं 1.5 महिन्यापासून पाणी टँकरने घालीत आहे। अजून 1 लाखाचं तरी पाणी लागणार आहे।
यावर्षी परिसरामध्ये उष्णतेची लाट तीव्र आहे सगळीकडेच, त्यामुळं पाणी खाली पाणीच राहिलेलं नाही. विहिरी आटलेल्या आहेत, बोर आटलेले आहेत, त्यामुळे थोडंसं शेतकरी अडचणीत आलेले आहेत. आणि मग टँकरचा खर्च त्यांना पेलवत नाही, मग होणारा नफा त्यातून सगळे पैसे टँकरला त्या ठिकाणी द्यावे लागते. मग शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत चाललेला आहे.